सेवेला आरंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार. कीर्तन सेवा निमित्त इथं जमलेल्या सर्व भाविकांना, सर्व महाराज मंडळींना जरी परिचित असेल तरी वक्ता नाताना सांगणं माझं आद्य कर्तव्य ठरतं. वारकरी संप्रदायाचं भूषण, जीवनामध्ये ज्यांनी वारकरी संप्रदाय वाढवला, वाढविले सुख भक्तिभाव धर्म, कुळाचारी नाम विठोबाचे, असे परमपूजनीय श्री संत मारोतराव महाराज आणि त्यांचे चिरंजीव परम आदरणीय श्री हरिभक्तीपरायण गुरुवर्य सखारामजी महाराज यांच्या वैकुंठ गमनाच्या प्रित्यर्थ घडून आलेला हा भव्याने दिव्य स्वरूपाचा, त्या दिवसापासून वैकुंठ गमनापासूनच्या दिवसापासूनचा हा कार्यक्रम आणि त्या संबंधाने सर्व मोरी परिवाराच्या वतीने, सर्व कुटुंबियांच्या वतीने माझे परममित्र, परमस्नेही, अतिजीवलक श्री हरिभक्तीपरायण अच्युत महाराज, श्री हरिभक्तीपरायण आदरणीय त्र्यंबक महाराज, श्री हरिभक्तीपरायण माणिक महाराज यांनी मला दिलेले निमंत्रण, त्या निमंत्रणाच्या संबंधाने उपस्थित तीनही बंधू, परिसरातील सर्व गुणीजन, गायक, वादक, महाराज मंडळी, कुणाचं नाव घेतलं तर कुणाचं राहण्याची शक्यता आहे, म्हणून उपस्थित सर्व महाराज मंडळी, आई बहिणी, वडीलधारी मंडळी, टाळकरी बांधव, मृदंग वादक, गायकवृंद, परमार्थातील जाणते परमार्थिक श्रोते आणि मला ज्यांच्याबद्दल स्वाभिमान आहे ते माझ्या सर्व वारकरी मंडळींना मनोभावे वंदन करून आपल्या कीर्तन सेवेला प्रारंभ. विठ्ठल विठ्ठल कृष्णा महाराज आहेत. सर्व वारकरी मंडळी, महाराज मंडळीला मनोभावे वंदन करून कीर्तन सेवेला प्रारंभ. ज्याचा ज्याचा जन्म झालेला आहे त्याला एक ना एक दिवस जावं लागणारच आहे. देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोवळ्यान, ना म्हणू नये धनंजया जिया परी. ज्याचा जन्माचा सोहळा झालाय काका, त्याला एक ना एक दिवस या सोहळ्याला साजरं जायचंच आहे. पण बाकीच्यांचं जाणं आणि संतांचं जाणं याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. बाकीच्यांचं जे जाणं आहे, ज्याचं मरण ज्या वेळेला, ज्या ठिकाणी, ज्या पद्धतीने ठरले, त्याच्यामध्ये कुणी वशिलीबाजी लावू शकत नाही. आपण रामायण ऐकणारी बहुश्रुत मंडळी, जगाचा मालक, ब्रह्मांडाचा धनी भगवंत ज्याचा पुत्र आहे, देवाचा राजा इंद्र ज्याचा मित्र आहे, त्याही महाराज दशरथजींना मारावं लागलं. उलट विचित्र अवस्था झाली. रामचंद्र वनवासाला जाऊन 6 दिवस पूर्ण झालेले होते. कौसल्या मातेच्या मांडीवर मुंडकं होतं महाराज दशरथजींचं. इथं बसून तिथलं चित्र दिसल तुम्हाला. उजव्या बाजूला सुमंतजी आहे, डाव्या बाजूला सुमित्रा आहे. आणि आज महाराज दशरथजींनी उलट केलं. उलट विठ्ठल दररोज कौसल्या, सुमित्रा, कैकेयींनी दर्शन घ्यायचं. पण आज महाराज दशरथजीचं मुंडकं कौसल्याच्या मांडीवर आहे आणि महाराज दशरथजींनी आपला लटलट कापणारा हात जोडला कौसल्याला. कौसल्या मातेच्या चेहऱ्याकडे पाहिलं. कौसल्या, क्या महाराज? रोने लग गए महाराज. कौसल्या, अब मेरे प्राण निकल जाने वाले कौसल्या. तो कौसल्या माता कहते, महाराज ऐसा मत कहो, ये अयोध्या पूरा जहाज है. अयोध्या के प्रजाजन जहाज में बैठे हुए मुसाफिर है. आप जहाज के कप्तान हो. रामचंद्र जी का वियोग समुद्र है. अगर कप्तान ने धीरज खो दिया पतिदेव, तो मुसाफिरों का क्या होगा? अयोध्या म्हणजे जहाज आहे. अयोध्येतले प्रजाजन म्हणजे जहाजात बसलेले प्रवासी आहे. याचे मुख्य चालक तुम्ही आहात आणि तुम्हीच अशी रडायला लागली तर बाकीच्यांनी काय करायचं? तेवढ्याच सुमंतजीकडे पाहिलं. सुमंत जी महाराज, सुमंत, मेरे प्राण निकल जाने के बाद मेरे शरीर को कैकेयी को स्पर्श मत करने देना. सुमंत, सुमंत, अगर कैकेयी ने शरीर को स्पर्श किया ना तो महाराज दशरथ स्वर्गवास में नहीं नरकवास में जाएंगे. आता मान वळवली ते सुमित्रा मातेकडे.
सुमित्रा, अब मेरे प्राण निकल जाने वाले, मेरे प्राण जाने के बाद राघव, लखन, जानकी नहीं होंगी ना? भरत मामा युधाजित के घर से आएगा तो धूमधाम से राज तिलक करना, लेकिन सुमित्रा मेरे भरत को कहना ये इस्टेट के लिए झगड़ा मत करना। तेवढ्यात हात झटकले, पाय झटकले, महाराज दशरथजी समोरच्या भिंतीकडे पाहून घाबरले। कौशल्या, क्या हुआ महाराज? सामने वाली दीवार पर देखो, काही नाही, भिंत आहे महाराज। ते पहा सुमंतजी, भिंत आहे। ते पहा कौशल्या, ते पहा सुमंतजी, ते पहा सुमित्रा। त्या समोरच्या भिंतीवरती श्रावणाचे आंधळे मायबाप मला दिसतात आणि तडपडताना शाप देतात की राजा, पाण्याचा एक घोट नाही पिणार आम्ही, पाणी पाणी करून तडपडून मरू। तसं तुला सुद्धा अंतकाळच्या वेळेला किती जरी पुत्र असतील तर एकही पुत्र कामाला येणार नाही। 4 पुत्र त्या दशरथा, अंतकाळी एकही नव्हता। महाराज दशरथांना तो शाप होता। महाराज दशरथ रडत होते, सुमित्रा माता त्यांची समजूत घालत होती। अगदी तसाच प्रसंग आम्ही महाराजांच्या सावडण्याच्या दिवशी पाहिला। त्या दिवशी खासदार साहेबही बोलले की आदरणीय अच्युत महाराजांकडे तुम्ही केव्हाही पहा, केव्हाही। त्यांचे किती फोटो घराघरामध्ये आहेत, गावागावात आहेत, त्यांच्या चेहऱ्यावर कधी पहा तुम्ही प्रसन्नताच। पण त्या दिवशी ते म्हटले की आता आम्ही कुणाकडे पाहायचं? मालक जर रडायला लागले, इथं आज अनेक कलाकार, अनेक गुणीजन आहेत, कालिदास महाराज आहेत, ही सगळी बोबडे काका आहेत, सगळी महाराज मंडळी। कोणाला कमी अधिक काही संकट पडलं तर महाराजांनी फोन करायचं आणि त्याच्या घरी जाऊन त्यांना आधार द्यायचा। पण तेच रडताना आम्ही परवा पाहिले। जाणं तर प्रत्येकाचं आहेच, पण महाराजांचं जे जाणं आहे, परमपूजनीय सखारामजी महाराजांचं, हे संतांचं जाणं आहे। तुम्हा आम्हाला यमदूत येतील न्यायला आणि ते घेऊन जातील, पण साधू संत महात्म्यांचं येणं जाणं त्यांच्या हातात आहे। महाराज म्हणतात, येतो जातो आम्ही देवाचे सांगत, यायचं कधी आमच्या हातात आहे, जायचं कधी आमच्या हातात आहे। परमपूजनीय सखारामजी महाराजांचं सुद्धा अगदी तसंच झालं। मी पूजनीय महाराजांना आत्ता बसल्यावर विचारलं काही आजारी वगैरे तब्येत? ते म्हटले काहीच नाही महाराज। परभणीला घरी राहत होते, हनुमान मंदिरामध्ये पारायण चालू होतं तिथं जवळच्या, आणि त्या दिवशी पंगत असते, तर सर्वांना म्हणत होते पारायणाची सुट्टी झालेली ना, आता पारायण सुरू करायचंय। सुरूच होतं म्हणे, आणि एक वाचक कुठंतरी बाहेर गेलते। ते पूजनीय महाराज आल्याबरोबर ते म्हटले बसा महाराज तुम्ही, आणि पूजनीय महाराज तिथं बसले। व्यासपीठ समोर आहे, आणि मला कदाचित वाटतंय की महाराजांना वाटलं असेल आता आपलं काही उरलंच नाही। संत परमपूजनीय गुरुवर्य विठ्ठल बाबा घुले म्हणायचे पाठामध्ये शिकवताना, बुवा मोठी मंडळी येताना काम घेऊन येतात आणि काम झाल्यानंतर उभ्या पावलाने निघून जातात। तसं परमपूजनीय सखारामजी महाराजांना वाटलं असेल आपले 3ही मुलं, पुतणे असतील, आपला संपूर्ण परिसर असेल, संपूर्ण वारकरी संप्रदायाला लागला, आता आपलं काही काम उरलेलं नाही। कदाचित त्यांनी ज्ञानेश्वरीकडे पाहून ज्ञानोबारायांना, जगद्गुरु तुकोबारायांना, भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्यांना हात जोडून म्हटले असतील, आहो पांडुरंग रखुमाईच्या कांता, आहो पांडुरंग रखुमाईच्या, आहो पांडुरंग रखुमाईच्या कांता, निरोप द्यावा आता येतो आम्ही, निरोप द्यावा आता येतो आम्ही, निरोप द्यावा आता येतो आम्ही।
हनुमंतरायांचं मंदिर आहे, ज्ञानेश्वरी पारायण चालू आहे, ते शब्द कानावर पडतायत आणि महाराजांनी त्या जरी वाचता येत नसेल तरी त्या ग्रंथाकडे पाहून ज्ञानोबाराय तुकोबारायांचं चिंतन करून, पांडुरंगाचं चिंतन करून म्हटले असतील की अहो पांडुरंगा, रखमाईच्या कांता निरोप द्यावा आता येतो आम्ही, राही रखमाबाई सत्यभामा माता निरोप द्यावा आता येतो आम्ही, नमस्कार माझा गरुड हनुमंता निरोप द्यावा आता येतो आम्ही, नामा म्हणे चरणी ठेवून या माता निरोप द्यावा आता येतो आम्ही. आणि ज्ञानेश्वरीवर नतमस्तक होऊन आपली प्राणज्योत ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीमध्ये म्हणजे संत महात्म्यांच्या चरणी विलीन करणं तेवढं सोपं समजू नका. मोठमोठे जपी तपी संन्यासी ज्या क्षणाची वाट पाहतात की ज्या वेळेला आमचा प्राण जाईल, उस वक्त जल्दी आना नहीं श्याम भूल जाना, राधा को साथ लाना, जब प्राण तन से निकले, ती वेळ मात्र पूजनीय महाराजांनी साधली. विठ्ठल विठ्ठल माझ्या जीवनामध्ये अशी वेळ साधलेले दोन व्यक्ती मी पाहिले. एक परमपूजनीय महाराज आणि आमचे गुरुवारी विठ्ठल बाबा घुले. नामदेव मंदिरामध्ये काकडा झाला, पुढे ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी आहे आणि काकड्यावर नतमस्तक मालिकेवर ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीवर नतमस्तक होऊन आपली प्राणज्योत भगवत चरणी विलीन केली. विठ्ठल विठ्ठल आज एरवी आम्ही दस्तापूरमध्ये येतो तर एक वेगळं चैतन्य दस्तापूरमध्ये पाहायला भेटतं. वारकऱ्यांचं माहेर घर म्हणजे रोहिदास महाराज दस्तापूर आहे, पण आज दस्तापूरमध्ये आलं की असं उदास वाटतं, काहीतरी हरवल्यासारखे वाटतं. त्याचं कारणच आहे पूजनीय महाराजांचं जाणं तर प्रत्येकाचं ठरलेलंच आहे, मी सांगून गेलो. पण कधी कोणता अभिमान नाही. मी एक श्री संत मारोतराव महाराजांचा मुलगा आहे, मी कसं राहिलं पाहिजे, कधी अभिमान नाही. मी त्या दिवशी बोलून गेलो, महाराष्ट्रामध्ये जेवढी कीर्तनकार असतील त्या सर्व कीर्तनकारात सर्वात जास्त कीर्तनं पूजनीय महाराजांचे होतात, आदरणीय अच्युत महाराजांचे होतात. पण एवढ्या मोठ्या कीर्तनकाराचे वडील असून सुद्धा कीर्तनामध्ये समोर येऊन बसायचे, कधी कोणता अभिमान नाही. आता इसे कोणी वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी, आता ऐसे कोणी होणे नाही. वैराग्य पाहायचं असेल तर परमपूजनीय सखारामजी महाराजांकडे पहा. तुम्ही म्हणाल असं काय त्यांच्या ठिकाणी वैराग्य होतं? एवढे मोठे मागही मान आहे, पुढेही मान आहे. माणूस सगळ्याचा त्याग करल काका, पैशाचा त्याग करल, गाडीचा त्याग करल, बाकी सगळा त्याग करल. पण आमचे गुरुजी सांगायचे मानाचा त्याग करणं तेवढं सोपं नाही. कोणाला मान नको वाटते, पण सगळ्यात मोठा त्याग पूजनीय महाराजांनी केला. आता आपण पाहत असाल वारकरी संप्रदायाच्या नावावर आमच्या कोल्हापूर भागातलं एक नाव सध्या बातम्यांमध्ये येत आहे. त्याचा वारकरी संप्रदायाचा काही घेणं देणं नाही, पण अब्जावधी संपत्ती मिळवली. सांगा ना तुम्ही आमच्या महाराजांकडे बोट करून काय मिळवलं? पूजनीय अच्युत महाराजांनाही आणि मोठ्या महाराजांनाही परमार्थाच्या बाबतीमध्ये ते कधीच आड आले नाही, कधीच नाही. मोठे महाराजांनी संसाराच्या नावे घालून या शून्य आणि वाढता हा पुण्य धर्म केला. कधी त्यांनी संसाराकडे पाहिलं? कधी पाहिलं नाही. पण मोठ्या महाराजांनी कीर्तन करायचे आणि प्रापंचिक जबाबदारी
पूजनीय सखाराम महाराजांनी सांभाळायची. आणि त्याच्यानंतर पुत्राच्या विजय पिता सुखावतच आहे किंवा संतोषतच आहे. पूजनीय अच्युत महाराजांचं हे सगळं वैभव मोठ्या महाराजांनी जे नियम घालून दिले त्या नियमावर मार्ग दावूनी गेले आधी दयानिधी संतते तेनेची पंथे चालू जाता. त्याच पंथाने अच्युत महाराजांनी उलट परमार्थ वाढवला, तरुण पिढी परमार्थामध्ये आणली. नाही तर त्याच्या अगोदरच्या काळात चर्चा चालायची मोठमोठ्या लोकांची, वारकरी संप्रदाय म्हणजे येड्या गाबाळ्यांचा संप्रदाय, म्हाताऱ्या माणसांचा संप्रदाय. त्यांना आम्ही सांगत असतो आमच्या मारुतराव महाराजांची कार्तिकीची जी दिंडी जाते त्याच्यात येऊन बघ म्हातारी जास्त असतात का तरुण. ते आदरणीय अच्युत महाराजांबरोबर सगळा तरुण वर्ग असतो. वाढवी महत्व वडिलांचे, वडिलांचं महत्व आदरणीय अच्युत महाराजांनी वाढवलं. आणि ते फक्त महाराष्ट्रापुरतं नाही, ते त्यांना आवडणार नाही मी बोललेलो, पण मलाही राहणार नाही. फक्त महाराष्ट्रापुरतं नाही तर खासदार साहेब ही मंडळी बरोबर मुरारी बापूंना भेटायला गेले होते. तर तिथं ऋषिकेशमध्ये कीर्तन सेवा केली. मुरारी बापू साधं समजले का तुम्ही? भेटायचं म्हटलं तर 8-8 दिवस थांबावं लागतं, विचारा कृष्णा महाराजांना. पण त्यांच्या ठिकाणी त्यांच्या स्टेजवर जाऊन कीर्तन करणं, त्यांची भेट घेणं, वारकरी संप्रदायाचं कार्य गरुड झेपेप्रमाणे आदरणीय अच्युत महाराज वाढवत आहे. त्र्यंबक महाराज असतील, ही सगळी मंडळी वारकरी संप्रदाय या घराण्याचे उपकार कधीच विसरू शकत नाही. विठ्ठल विठ्ठल मी सहज विचारलं आता फेटा बांधताना पलीकडच्या बाजूला, म्हटलं महाराज कोणत्या वेळेत इथे येऊन बसतात लोकांना भेटायला? ते म्हटले कोणत्या वेळेत नसतात ते सांगा. सकाळी उठल्यापासून जी लाईन चालू आहे हरिभाऊ, ती लाईनच बंद नाही भेटायला येण्याची. श्री संत मारुतराव महाराजांची, परमपूजनीय सखाराम महाराजांची, आदरणीय अच्युत महाराजांनी या वाढवलेल्या परमार्थाची याच्याशिवाय दुसरी कोणती पावती पाहिजे? विठ्ठल विठ्ठल पण आज त्यांच्याकडे पाहिल्यानंतर असं वाटतंय की महिन्याभराचा तरी उपवास अच्युत महाराजांचा आहे. त्र्यंबक महाराजांकडे पहा, माणिक महाराजांकडे पहा. ही मंडळी मोठ्या माणसाला रडताच येत नसतं दादा. तुम्ही आम्ही रडल्यानंतर अश्रू पुसायचं काम त्यांचं असतं, त्यांनी रडल्यावर त्यांचे अश्रू कोणी पुसायचं? जगाचा मालक, ब्रह्मांडाचा धनी भगवान परमात्मा सुद्धा वडिलांच्या वियोगानं रडलेच नाही. रामचंद्रही रडले मंदाकिनी नदीजवळ, भगवान श्रीकृष्णही रडले. आता इथं कमीत कमी 8 ते 10 भागवताचार्य मंडळी. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना ताट वाढलं, आवाज दिला, कन्हैया चलो भोजन करणे. मी अनेक वेळा सांगत आलोय, आताही थोडक्यामध्ये सांगतो. भगवंत भोजन करायला आले, आचमन घेऊन जेवायला प्रारंभ करणार, घास उचलला, ताटातले पदार्थ पाहिले तर दही दूध तूप लोणी. तूप लोणी पाहिल्याबरोबर ते ताटाचं दर्शन घेतलं आणि ताट बाजूला सारलं. आणि आपले जे सिंहासन होतं, सिंहासनावर बसले नाही, सिंहासनाचं जिथं पायथ्यावर पाय द्यायचे महाराज भगवान श्रीकृष्ण, आज तिथं मस्तक होतं भगवंताचं, ढसाढसा रडत होते. देवकी माता चिंतातुर झाली, उद्धवजी क्या मां, देखो कृष्ण ने आज भोजन नहीं किया, देखता हूं मां. उद्धवजी आले, समोरचं चित्र पाहिलं तर पुढं पाऊल टाकता येईना. जड पावलांनी जवळ आले, खांद्यावर हात टाकला, भगवंतानी वर पाहिलं, उद्धव जी काय नहीं, देवकी माँ ने कहा है कि आपने भोजन नहीं किया. नहीं किया उद्धव, और नहीं करूंगा. क्यों? मैंने कितनी बार मां देवकी को कहा कि मेरे भोजन में गोरस मत रखना. उद्धवजीनं हात जोडून विचारलं, गोरस हे दही दूध तूप लोणी पाहिल्याने काय होतं तुम्हाला? काय होतं ते अक्रूरजींना विचार. अक्रूरजी न्यायला आले होते, रथ सजलेला होता, सगळ्या गवळणी रथाला आडव्या पडल्या होत्या. अक्रूरजी पुढे, बळीराम दादा माग, मी त्यांच्या पाठीमाग.
आणि त्यावेळेला नंद बाबा उजव्या बाजूला उभे होते. मी दादाला म्हटलं, दादा दर्शन घेऊन येऊ. नंद बाबांकडे आम्ही धावत गेलो आणि बळीराम दादा मी दर्शन घेतल्यावर बळीराम दादाला मला छातीशी धरलं. उद्धवा, डोळ्यातल्या अश्रूंनी आमचा खांदा भिजवला. कृष्णा, अरे बापानी मुलाला आशीर्वाद द्यायचा असतो रे, पण हा बाप आज हात जोडतो. काही एखाद्याला वडील या नात्यानं काही रागावलं असेल, बोललं असेल. तेवढ्यात आवाज आला, कन्हैया. सर्वांच्या आमच्या माना वळल्या गेल्या तर यशोदा माता धावत येत होती आणि पळता पळता यशोदा माता पडली खाली. उद्धवा, मी जवळ गेलो तर माझ्या गालावरून हात फिरवले, पटापट मुखी घेतले. कृष्णा, फार मोठा होशील नाही का, फार मोठा होशील आणि तुला जिथं सुखा समाधानाने वाटत असेल तिथं राहा. पण मोठा झाला, किती मोठा झाला तरी नंद बाबा आणि यशोदा मातेला मात्र विसरू नको. आणि तुला तशी जर आठवण नाही आली तर कमीत कमी दही दूध तूप लोणी पाहिल्यानंतर तरी यशोदा मातेची आठवण येऊ देत जा. आज जेवणामध्ये दही दूध तूप लोणी पाहलन, आईची आठवण आली म्हणून रडतो. रडत रडत पत्र लिहिले भगवान श्रीकृष्णाने. सुनाहू का न मरज सुमती मैया. यशोदा मा, नंद बाबा तुम्हाला सोडल्यापासून काही कमी नाही. उठल्यापासून ते झोपेपर्यंत कानावर ललकारा येतात, राजाधिराज भगवान कृष्ण पधार रे म्हणून. पण जवळ घेऊन मेरा कन्हैया म्हणून पाठवून हात फिरवणारे हात मात्र अजून मिळाले नाही. तसं साता समुद्रा पार श्री संत मारोतराव महाराजांची, मोतीराम महाराजांची, परमपूजनीय सखाराम महाराजांची कीर्ती अजूनही अच्युत महाराज साता समुद्रा पार फडकवतील. विमानानं फिरतील, लक्षाधीश माणसं दर्शन घेणारे भेटतील. पण जवळ घेऊन माझा अच्युत म्हणून, माझा त्र्यंबक म्हणून, माझा माणिक म्हणून जवळ घेऊन हात फिरवणारे ते हात मात्र भेटू शकत नाही. विठ्ठल विठ्ठल आज जरी त्यांचं हे वैभव दिसत असेल महाराजांचं, तरी सुद्धा प्रयत्न त्यांचे असतील, पुण्याई मात्र वडिलांचे. आणि पाया घातलाय श्री संत मोतीराम महाराज, परमपूजनीय मारोतराव महाराजांनी. आज वारकरी संप्रदायामध्ये अग्रगणी कोणता जिल्हा असेल, अग्रगणी, मग आषाढी वारी असू द्या नाही तर कार्तिकी वारी असू द्या, अजूनही तुम्ही गणना करा, सगळ्यात जास्त समाज कुठला असेल तर आपल्या परभणी जिल्ह्यातला असतो. आणि त्याला एकमेव कारण परमपूजनीय श्री संत मोतीराम महाराज आणि परमपूजनीय मारोतराव महाराज आहेत. देवोनी जीव वडिली साधेला हा ठाव. ज्ञानोबांच्या आई वडिलांनी हे जतन करण्यासाठी जीव दिला. तसं श्री संत मोतीराम महाराज, परमपूजनीय मारोतराव महाराजांनी हे वाढवण्यासाठी जीव दिलाय. तेव्हाही आज वैभव वारकरी संप्रदायाचं आपल्या मराठवाड्यामध्ये दिसतंय. आणि त्यांचे माझे हे ऋणानुबंध, आज ही सेवा आली.
हे एक पंढरपूरचा फडकऱ्यांमधील एक प्रतिनिधी आणि एक 3 पिढ्याचे त्यांचे आमचे संबंध आहे. श्री संत परमपूजनीय मारोतराव महाराजांची आमच्या मठामध्ये कीर्तनं झाली. परवा स्मरणिका मी आमच्या आजोबांची काढतोय. 101 वर्ष झालं. आता 3 महिन्यांनी त्यांना 1 वर्ष पूर्ण होते, म्हणजे वैकुंठ गमन होऊन. पूजनीय महाराजांचाही लेख त्याला आहे. त्यावेळेला मठामध्ये जुने कोणाकोणाचे कीर्तनं झाले ते काढलं असताना महाराजांचं नाव आहे. कार्तिकी वारीच्या वारीमधलं त्रयोदशीचं कीर्तन. हे 3 पिढ्या, तेही नातोयत आणि मीही नातोय, अशी परंपरा आणि त्या संबंधातून हे प्रेम आहे. आणि आदरणीय अच्युत महाराज असतील, त्र्यंबक महाराज असतील, माणिक महाराज, कृष्णा महाराज, ही संपूर्ण मंडळी प्रेम करतात, यात नवल नाही. मी 7 दिवस इथं रामायण केलं. परमपूजनीय सखाराम महाराज समोर बसून ऐकायचे. त्याच्या अगोदर मूर्ती स्थापना का कलश स्थापना होती सावता महाराजांची का काहीतरी. त्यावेळेला मी कीर्तनाला आलतो, फेटा बांधला आणि माझी त्यांची पहिलीच भेट त्यावेळेची. फेटा बांधला आणि कीर्तन झाल्यावर मी आपलं दर्शन घेतलं. माझ्या पाठीवरून त्यांनी हात फिरवला आणि मला म्हटले, का रे का हो महाराज? म्हटलं काय नाही, आमच्या अच्युत महाराजच आले वाटलं मला तर तुम्ही आल्यावर. म्हणजे एवढं प्रेम, कारण त्यांचा माझा फेटा, त्यांची उंची माझी उंची म्हणजे परमार्थाची नाही, ही उंची म्हणतो. अधिकारानं आम्हाला ते मोठे आहेतच, तुम्हा आम्हा सर्वांना. वडिलांनी प्रेम केलं, आजोबांनी प्रेम केलं आणि आज पूजनीय महाराजही करतात. त्याच्यातून ही सेवा आहे. विठ्ठल विठ्ठल आणि हे प्रेम यावत चंद्र दिवा करो, परंपरागत असंच राहावं, एवढीच त्यांच्या समोर पदर पसरून मागणी. दुसरी काय मागणी असं करायची? अभंग श्री संत जगद्गुरु तुकोबा यांचं आहे. साधूंचं येणं, साधूंचं जाणं हे त्यांच्या मनावर आहे. पण जगद्गुरु तुकोबा म्हणतात, तुमचं आमचं येणं, तुमचं आमचं जाणं हे आपल्या मनावर नाही, हे त्या यमदूताच्या मनावर आहे. गरुड पुराणामध्ये आपण ऐकता, ज्या वेळेला ज्या ठिकाणी ज्या पद्धतीने मरण ठरलंय त्याच्यामध्ये अतिशक्ती होईल, पण बोलतो देवाचे वडील सुद्धा बदल करू शकले नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आजचं कीर्तन ऐकल्यावर तरी जागा व्हा, भगवत चिंतन करा, प्रभूचं चिंतन करा. आणि तुम्हाला जर आज नाही कळलं तर त्यावेळेला मात्र नक्की कळलं. येईल अंतकाळी प्रयाणाची
आता नाही कळायचं तुकोबराय म्हणतात. कळो येईल अंतकाळी, अंतकाळच्या वेळेला कळलं. प्राण प्रयाणाचे वेळी ज्या वेळेला यमाचे यमदंड बैसतील माथा, ती ज्या वेळेला यमदूत येतील, नामदेवराय म्हणतात अकराळ विक्राळ काळे कुट्ट निर्दयी निष्ठुर निगरगट्ट आणि त्या आपणा बांधून घट्ट फरफरा ओढती. ज्या वेळेला फरफर ओढतील ना त्यावेळेला कळल अंतकाळच्या वेळेला प्राण प्रयाणाचे वेळी. मग त्यावेळेला तुम्हाला कळल कोण आपल्या कामाचं आहे ते. तुम्ही जिच्यावर विश्वास ठेवून जन्मभर राहिले ती तरी तुमच्या जवळ येईल का? राहा देहग्रहाची कामिनी, देहग्रहाची कामिनी, देहग्रहाची कामिनी, देहग्रहाची कामिनी, ती नवराहिली भुवनी, राहिली भुवनी, राहिली भजनी, राहिली भजनी, जळत से स्मशानी, मी जळत से स्मशानी, मी जळत से स्मशानी, मी जळत से स्मशानी, अग्नी सुरा ये कला, ये कला, ये कला, अग्नि सुरा ये कला, मास गर्भाचे कष्ट झाले त्या मातेचे, ती निष्ठुर झाली कैसी, अंती दूर राहिली, नवमास गर्भवासी कष्ट झाले त्या मातेची, अंती दूर राहिली कैसी, अंती दूर राहिली, राहिली कामिनी, इतर राहिली भुवनी, मित्रवत बसे सपनी, आत्मे सवेतना, देहग्रहाची कामिनी, इतर राहिली मित्रवत बसे सपनी, अग्नि सवेतना. तुकोबराय म्हणतात जिच्यावर विश्वास ठेवून तो राहिला होता, देहग्रहाची कामिनी, तीतवर राहिली भुवनी, अंती जळत असे स्मशानी, अग्नी सवे एकटा. म्हणून तुकोबरायांनी रागाने शब्द वापरलाय, रांडा, ती तुझ्या कामाला येणार नाही. हा शब्द कराड भागातला आहे, रांडच्या तिकडे जास्त वापरतात. म्हणून तुकोबराय तो शब्द वापरतात. राहती निराळी, रांडा, पोरे सकळ सगळे दूर राहतात. याच्यासाठी थोडं भागवतात. चला, ज्यावेळेला गजेंद्र आणि त्याचा पाय धरला नखराने, धरल्याबरोबर त्याला विश्वास होता माझी पत्नी बरोबर, कारण ते जलक्रीडाच करत होते ना. पत्नी बरोबर आहे, मुलं बरोबर आहे, सुना बरोबर आहे, सगळं कुटुंब आहे, हे मला वाचवतील. मग पत्नीनं त्याच्या शिपटीला सोंडणी धरलं, ओढण्याचा प्रयत्न केला तरी नाही झालं. पुन्हा मुलगा आला, नातू आले, सुना आल्या, सगळे. बरं, आजार असावा नसावा असं नाही, आजार असावा, पण रोहिदास महाराज 2-4 दिवसाचा असावा, 15 दिवसाचा नसावा. 2-4 दिवस जर आजारी पडलो आपण तर मग मात्र मजा असते. कधी जे आपल्याला बोलत नाही ते सुद्धा सफरचंद घेऊन येतं, बिस्किटचा पुडा घेऊन येतं. 4-5 दिवस आजारी असाल तर मजा आहे. मग थोरली सून येते, काय बदामाचा शिरा देऊ का, धाकली विचारते का काजूच देऊ खायला.
थोरला मुलगा येतो का ज्यूसच देऊ सफरचंदाचं, ते पुढचं मंत्र का संत्रीचंच देऊ, मजा असते. 4-5 दिवस आजारी असाल, पण तोच आजार जर 15-20 दिवस वाढला ना दादा, महिनाभर, मग घरात कुजबूज सुरू होते. ते सुनबाईंची मी काय म्हणते काय नाही, सगळं घरात वास सुटलाय. कशाचा? ते तुमचे वडील घाण करतात, जेवही वाटत नाही. मी 2-3 दिवस झालं जेवले नाही, जेवलेली तर असते. मग 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 काय करता? मी जीव वाटत असेल तर ते क्वाट उचला तिकडं गोट्यात न्या. यानं 3 मजली बांधून ठेवलं, पण क्वाट सहित म्हातारं उचललं. म्हाताऱ्याने विचारलं कोणीकडं? तुम्ही शांत राहा, एसीच्या रूम मध्ये चालवलंय. गोठा म्हणजे एसीचीच रूम. जरीशे गाईच्या गोट्यात म्हातारं नेलं आणि तिकडं नेल्यावर मग काही वेळेवर भेटतं का पाणी, चहा पाणी? इथं तरी आवाज दिल्यानंतर येतील. त्याला 4-5 दिवस झालं व्यवस्थित भेटत नाही. हे पाहिल्यावर व्याह्याला फोन केला, व्याहे आले, त्यांना फोन केला. मी जिवंत पाहायचं असेल तर, जेवण करत असेल तर हात धुवायला इथं या. व्याही घाई गडबडीनं आले, बंगल्याच्या दिशेनं निघाले तर गोठ्यातून आरडलं, मी इकडं आहे. इकडं आहे म्हटल्याबरोबर व्याही त्या बाजून आली. गोठ्यात इकडं कशाला आला? आलो नाही, आणला. मी कशाला येतो गोठ्यात? मग ते आवाज देत, अरे इकडं चहा पाणी तरी द्या. त्याच्या पत्नीनं बंगल्यामधून पाहिलं, पाहुणे तुम्हीच इकडे या. का? त्याच्या नका नादी लागू, त्या म्हाताऱ्याला तिथंच राहू द्या. म्हणून तो गोबाराय म्हणतात, राहते निराळी रांडा पोरे सकळ. मग त्यावेळेला गजेंद्राने, पहा तुम्ही, गजेंद्राने बरेचसे प्रयत्न केले, पण हे सगळे सोडून गेले. एकटाच राहिला आणि त्याच्यातलं ते एक फूल उचललं आणि टाकलं वर. कोण ब्रह्मांडाचा? कोण होईल तो ब्रह्मांड चालक? कोण होईल तो ब्रह्मांड चालक? ब्रह्मांड चालक असेल तो ब्रह्मांडाचा चालक. माझ्या हाकेला हाक दे म्हणावं आणि ये म्हणावं. टाकलं फुल, पण हे केव्हा सुचलं? सगळे सोडून गेल्यानंतर. पत्नी गेली, मुलं गेले, नंतर सुचलं. आधी कुठं सुचलं? म्हणून बरीचशी माणसं कमरेतून वाकले, हातात काटे आले, मान नटलट कापते, डोळ्याला चष्मा, एकीकडची कांडी तुटलेली, तिकडं सुतळी गुंडाळलेली, मग इकडे येतात परमार्थाकडे. महाराज काय माळ घालायची? म्हटलं उशीर झाला तुम्हाला. नाही, मी 6:45लाच आलो म्हणले. ते उशीर नाही म्हटलं, वयाचा उशीर झाला. पण आता माळ घातल्यावर खायला जमणार नाही, आता चावतं का महाराज? म्हणून इकडं आला काय? मग
म्हणजे सगळं झाल्यानंतर कळतं की आता त्याच्याशिवाय कोणी नाही. तुकोबाराय म्हणतात, राहती निराळी रांडा पोरे सकळ. जगद्गुरु तुकोबारायांकडे तर अनेकविध मंडळी यायची. त्याच्यात काही ब्रह्मचारी असायचे, काही संन्यासी असायचे, काही वानप्रस्थाश्रमी असायचे, काही गृहस्थाश्रमी असायचे. मग जशी मंडळी समोर असतील तसा उपदेश तुकोबारायांनी करायचा. अधिकार तैसा करू उपदेश. जसा ज्यांचा अधिकार आहे तसा उपदेश करायचा. साहे ओझे त्यास नाही तर मुंगीवर जर गाजाचा भार दिला तर चालेल का? मग काही ब्रह्मचारी मंडळी आली. प्रणाम महाराज, प्रणाम. खाली बसा. तिकडं नका पाहू, तुकोबारायांच्या समोरचं सांगतोय. ते ब्रह्मचारी होते, ते खाली बसले आणि इथं ते ब्रह्मचारी दिसायलेत सगळे. सगळे खाली बसले. मग महाराजांनी विचारलं, नाही नाही बसू द्या, बसू द्या. कसं काय येणं केलं? आणि काय आहे, आज पाऊस आल्यामुळे हे आज आतमध्ये कीर्तन आहे. आल्या आल्याच परमेश्वर बुवा आम्ही फेटा बांधताना ते म्हटले, काय नेमका पाऊस आलाय महाराज? मी मनात म्हटलं, ही कदाचित पूजनीय महाराजांचीच इच्छा असेल, तुझं कीर्तन बाहेर नको, माझ्या समोधी समोर कर. म्हणून आतमध्ये कीर्तन आहे. विठ्ठल विठ्ठल ब्रह्मचारी मंडळी आली. महाराजांना विचारलं, आम्हाला काहीतरी उपदेश करा ना महाराज. जगद्गुरु तुकोबाराय म्हटले, तुम्ही ब्रह्मचारी आहे ना, मग बाकीचे कुटाने काही करू नका. मग तुम्ही ब्रह्मचारी आहे ना, फक्त अक्षराची गोकमपट्टी करा. ज्ञानेश्वरी, गाथा, भागवत हे पाठांतर करा. ब्रह्मचारी धर्म घोकावी अक्षरे. तुम्ही अक्षर घोका. वारकरी शिक्षण संस्थेत शिकताना गुरुवर्य वैद्य बाबा एखाद्या दिवशी जर ओवी चुकली ना, अभंग जर पाठ नाही झाला, तो गुरुवर्य वैद्य बाबांचा शब्द असायचा, भोंड्या नुसती मधुकरी मागून झोपा काढतो का धर्मशाळेत? नुसती मधुकरी मागून जर झोपा काढल्या, अभ्यास जर नाही केला, तर ज्यांच्या घरी मधुकरी मागितली त्यांच्या घरी बैल होऊन तुम्हाला फेडावं लागेल. हे त्यांचे वाक्य आहेत. म्हणून ब्रह्मचारी आणि मधुकरी मागण्याचा अधिकार दोघांनाच आहे. एक ब्रह्मचार्याला आणि दुसरा संन्याशाला, दोघांनाच अधिकार आहे. मग ब्रह्मचारी मंडळी म्हटली, ठीक आहे आम्ही अक्षर घोकू, पाठांतर करू. काही संन्यासी आले, आम्ही संन्यासी आहे महाराज. काल ब्रह्मचारी लोकांना उपदेश केला, आज आम्हाला करा. तुकोबाराय म्हणतात, तुम्ही संन्यासी आहे ना, संन्यास तो त्याग संकल्पाचा संन्यास तो त्याग. संन्यासी आहे ना, तर संन्यास तो त्याग संकल्पाचा. संन्यासी महात्मे होते, नेमके गोदावरीवर गंगेवर स्नानाला निघाले. आणि जाता जाता कालिदास महाराज त्यांना एक रुपया दिसला. स्नानाला जाताना रुपया दिसला, तर रुपया पाहिला तसे संन्यासी थांबले. तिकडून काही स्नान करून येत होते. त्यांना विचारले, हे रुपया तुमचा आहे का? नाही आमचा नाही महाराज. ते निघून गेले. मागून काय आले, रुपया तुमचा आहे? सकाळी 5:30 गेलेला संन्यासी 10:30 वाजेपर्यंत उभा होता रुपयाजवळ. रुपया तुमचा आहे का? गंगेत एकही व्यक्ती नाही, रुपयाला मालक नाही. तो रुपया जरी उचलून संन्याशानं आश्रमात आणला तरी संन्यास धर्म बुडाला. आणि पुन्हा त्याला संन्यास धर्मात जर यायचा असेल तर 3 दिवस आपला द्रव्य जे ती रुपया जो आणलेला आहे, अन्नाचाही त्याग करून, द्रव्याचाही त्याग करून 3 दिवसाचा उपवास
काही वानप्रस्थाश्रमी आले. आम्ही वानप्रस्थाश्रमी आहे महाराज, वानप्रस्थाश्रमी आहे ना. वानप्रस्थ तरी संयोगी वियोग. इथं बसलेल्या पैकी जे 50 ते 75 याच्या मधली जी मंडळी आहे त्यांनी लक्षात ठेवा, तुम्ही वानप्रस्थाश्रमी आहे. त्यांनी काय करायचं, घरात आसून नसल्यासारखं राहायचं. नाही तर हेच असं का केलं आणि तेच तसं का केलं. 50 ते 75च्या आतलेच जास्त डोकं घालतायत सध्या घरात. तुकोबाराय म्हणतात तुम्ही आसून नसल्यासारखा राहा. संयोगी वियोग. आणि हा धर्म बुडाला पंडूराजाकडून. तुमच्याकडून बुडल यात काय नव्हे. पंडूराजाकडून तो धर्म बुड, नाही तर त्यांना शापच होता ना. पत्नीला स्पर्श कराल तर मरून पडाल. ते शापही का दिला ते माहितीये. इंदम ऋषी हरणाच्या रूपात हरणीसोबत प्रणय क्रीडा करत होते. पंडू राजा शिकार करायला घोड्यावर बसलेले, नेमके अरण्यात आलेले. ते हरण दिसलं, यांना माहिती नाही हे ऋषी आहे म्हणून. धनुष्याला लावला बाण आणि सोडला बाण त्या हरणाच्या दिशेने. ते काय हरण नव्हतंच ना, ते ऋषी हरणाच्या रूपात प्रणय क्रीडा करत होते. ते जमिनीवर पडले, पण बाण लागल्याबरोबर स्वस्वरूपात पडले. ती दाढी वाढलेली, जटा वाढलेल्या, ते बाण लागलेला रागाच्या भारात असं इकडं तिकडं पाहत होते. पाहिलं तर पंडू राजा मागचा पुढचा विचार केला नाही. मरणासक्त अवस्था, लागलेला बाण काढला इंदम ऋषींनी. ते रक्ताचा पाठ वाहतोय, तिथं हात धरला आणि आपला बाण असा गरगर गरगर फिरवला. काय राजा, अरे पाहायचं तरी होतं काय करतोय ते. नसू दे तुला ते ज्ञान मी कोण आहे हे पाहण्याचं, पण प्रणय क्रीडा करताना एका पशु पक्ष्यांना तू बाण मारतो. मी काही सामान्य नाही, महान ऋषी आहे. शाप देतो तुला, तूही तुझ्या पत्नीला स्पर्श करशील तर मरून पडशील म्हणून. आणि मग तो शाप, ते माद्री ज्या वेळेला पाण्याने भरलेला घडा घेऊन समोरून येत होते अरण्यात, आणि पंडू राजाचा स्पर्श झाला, परिणाम मरून पडावं लागलं. वानप्रस्थ धर्मबोट. म्हणून तर दुर्योधन छातीला हात लावून बोलत होता भरसभेत. पुढची गरज नाही पण आलं म्हणून सांगतो थोडं. दुर्योधन भगवंतासमोर बोलणं तेवढं सोपं समजले का. भगवंत म्हटले मी शिष्टाईसाठी आलोय, जास्त नाही, 5 गावं फक्त यांना दे. त्यावेळेला दुर्योधन भर सभेत बोलत होता, 5 गावं त्यांना द्यायला हरकत नाही. म्हटले बरं झालं बुवा, शिष्टाई आपली व्यवस्थित होते आता. पण म्हटलं की त्याच्याकडे पाहिलं भगवंताने. ते पहिल्यांदा पांडव पाहिजे. सगळ्याच ऋषींनी तोंडात बोट घातले, पांडव पाहिजे. मग कोण आहे माझ्या घरातलं, मला जास्त माहिती का तुम्हाला. दुर्योधन बोलतोय, माझ्या चुलत्याला शाप होता, पत्नीला स्पर्श करशील तर मरून पडशील. मग यांनी पत्नीला स्पर्शच केला नाही तर मुलं झाली, तर मग ही स्पर्श न करता झाली तर ही पांडव ठरतीलच कसे. कुंतीनं 3 मंत्र जपले, धर्म भीम अर्जुन झाले. माद्रीनं 2 मंत्र जपले, नकुलन सहदेव झाले. कुंतीनं 3 मंत्र जपले, धर्म अर्जुन भीम झाले, तर ते पांडव नाही, ते कौंतेय. त्यांनी कुंती भोज राजाला राज्य मागावं. आणि माद्रीचे 2 जण आहे ना, त्यांनी मदरराज शैल्याला इस्टेट मागावी. हस्तिनापूरच्या इस्टेटीत तोंड खुपसायचं काम नाही. पुढचं गरज नव्हती पण आलं म्हणून सांगितलं. वानप्रस्थ धर्म बुडाला पंडू राजाकडून. ते वानप्रस्थाश्रमी निघून गेले आणि गृहस्थाश्रमी आले. मंदिर भरलेलं, मंदिराच्या बाहेर तुकोबाराईने पाहिलं, अरे तुम्ही एवढी मंडळी माझ्याकडं. आम्ही गृहस्थाश्रमी आहे महाराज, गृहस्थाश्रमी आहे ना, माझ्याकडे कशाला आले. नाही, ब्रह्मचार्यांना उपदेश केला, वानप्रस्थाश्रमी संन्यासी, आम्ही गृहस्थाश्रमी आहे, आम्हाला काहीतरी सांगा ना. तुकोबाराय म्हटले, तुमच्या वाट्याला आलेलं काम करायचं आणि त्या कामातून वेळ काढून फक्त राम म्हणायचं. काम
तुम्ही गृहस्थाश्रम आहे ना काका, मग कामातून वेळ काढा, तुमच्या वाटेला आलेलं कर्म करा, ते काम करा. वारकरी संप्रदायातल्या कोणत्याच संतांनी सांगितलं नाही तुमची लेकरं बाळ विहिरीत टाकला, घरावर रॉकेल होता, काडी लावून पेटवून द्या या भंडारा भामचंद्रावर नाही तर पद्मावतीवर तिथं करा नामसंकीर्तन. उलट सांगितलं सुखे करावा संसार असनी संसारी जिव्हे गोपारी, असनी संसारी जिव्हे गोपारी, असनी संसारी जिव्हे गोपारी, असनी संसारी जिव्हे गोपारी, असनी संसारी जिव्हे गोपारी. धन्यवाद. असोनी संसारी ब्रह्मचारी संत सांगतायत ज्ञानोबा आहे सुखाने संसार करा जीवे वेगू करे. मग होईल काय वेदशास्त्र उभारी बाह्या सदा सुखाने संसार करा. असू द्या ना हे ब्रह्मचारी, असू द्या वानप्रस्थाश्रमी, असू द्या संन्यासी. जरी वानप्रस्थाश्रमी ब्रह्मचारी संन्यासी असले हे वरचे तीनही आश्रम आपल्या ग्रहस्थ आश्रमावर अवलंबून आहे. जरी संन्यासी झाला तरी दुपारी आपल्याच दारात यावं लागतं. काकी काय बाबा आहे का शिळी पाकी, आपल्याच दारात यावं लागतं ना. एकदा नारदांनाचा अभिमान झाला. महर्षी नारद गळ्यात विनान हातात चिपळ्यानं आले व देवाकडे. नारायण या महर्षी बसा. देवा आज जरा तुम्हाला एक विचारायचंय. काय? माझ्यासारखा नामधारक कोणी आहे का? देव म्हणले तुमच्यासारखा? तुमच्यासारखे नामधारक तुम्हीच. नाही हे सहज बोलणं झालं, पण आहे का कोणी माझ्यासारखा नामधारक? म्हणले आहे ना. कुठं? जा दस्तापूरला. दस्तापूरला कोणत्या जिल्ह्यात? परभणी जिल्ह्यात. नाव काय त्याच? दिलं नाव लिहून त्या वारकऱ्याचं. नारद महर्षी इथं सामान्य रूपामध्ये आले. इथं आल्यावर विचारलं हे अमुक अमुकाचं घर? म्हटले इथून पुढं जा ना. हनुमान मंदिरापासून सरळ पुढे गेले की ते उजव्या बाजूला तुळशी वृंदावन पताका त्यांचाच वाडा आहे. नारद महर्षी आले तर नेमके सकाळची वेळ होती आणि वारकरी बाबा नेमके तुळशीला पाणी घालत होते आणि काहीतरी म्हणत होते. नारद म्हटले बहुतेक हेच बुवा दिसतोय. ते पाणी घालू दिलं, ते प्रदक्षिणा झाली तुळशीची. त्यांना अमुक अमुक मीच आहे ना, या आत बसा. बरं एक सांगा, तुम्ही हे नामस्मरण किती वेळ करता? रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. ते म्हणले काही नाही, जसा पहिला तांब्या अंगावर घेतला, स्नान देवपूजा गण लावेपर्यंत तुळशीला पाणी घातलं की आता हा तांब्या देवपूजेच्या तिथं ठेवला की रामकृष्ण हरी बंद झालं. म्हणजे खरोखर अंदाजे किती वेळ करता? अर्धा तास. नारद म्हटले अर्धा तास तर माझं बंद नसतंय आणि अर्धा तास बुवा नामस्मरण करतो, याचं नाव देव सांगतो की माझ्यापेक्षा मोठा नामधारक आहे. नाही नक्की सांगा ना मला किती वेळ कर? अहो जास्तीत जास्त अर्धा ते 2 तास. राग आला नारदांना. रागाच्या भारात आले. काय देवा तुम्ही लागले का वसिल्यानं वर्णन करायला? दास्तापूरला जाऊन आलो. मग काय झालं?
अर्धा पाऊण तास नामस्मरण करतोय रामकृष्ण हरी, आणि मी अर्धा पाऊण तास एक क्षणभर थांबत नाही, तरी माझ्यापेक्षा मोठा तो नामधारक, तुमच्यापेक्षा तो मोठा नामधारक आहे नारदा. कसं काय? इकडे एक वाटी घेतली, वाटी आणि तेलाने भरली, काटोकाट भरली. ही एवढी वाटी घ्या नारदा, फक्त त्या दस्तापूर गावाला प्रदक्षिणा करून या. फक्त एक आठ, तेलाचा एक थेंब खाली सांडला नाही पाहिजे. तेलाचा थेंब खाली सांडला की तो नामधारक मोठा वारकरी, आणि नाही सांडला तर तुम्ही मोठे नामधारक. हे ऐकल्याबरोबर नारदांनी ती वाटी घेतली आणि वाटी घेऊन निघाली प्रदक्षिणा करायला. बसा. विठ्ठल 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 परमपूजने मी मगाशीच सांगून गेलो, सामान्य व्यक्ती महाराजांना भेटायला येतील, प्रेम देतील, महाराज मंडळी येऊन भेटतील, याच्यामध्ये नवल नाही. महाराजांचं कार्य फक्त वारकरी संप्रदायापुरतं मर्यादित नव्हतं. श्री संत मोतीराम महाराज असतील, परमपूजने मारोतराव महाराज असतील, परमपूजने सखारामजी महाराज असतील, यांचं कार्य फक्त वारकरी संप्रदायापुरतं मर्यादित नाही. तर आपण आता पाहिलं असेल, ज्यांचं आगमन झालं पाहिल्याबरोबर कळतं की हा पुण्यवान महात्मा आहे. दर्शनी प्रशस्ते पुण्यपुरुष, त्यांच्याकडे पाहिलं की आपोआप हात जोडले जातात. आता तुमचा माझा त्यांचा परिचय नाही, पण आपण आल्याबरोबर माझ्याकडच्या माना तिकडं वळल्याच ना. हे तर साधूचं महात्म्य असतं. आणि ते सामान्य व्यक्ती नाहीत, महात्मे तर आहेतच, पण आपल्या बौद्ध धर्माचे आपल्या जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण परिसरातील एक प्रमुख अधिकारी व्यक्तिमत्व आहे. म्हणून एकदा टाळ्या वाजून त्यांचं आपण स्वागत करू. अशी मोठमोठी महात्मी मंडळी. आणि काय दस्तापूर गावाने पुण्य केलं तर कोणास ठाऊक. हां, पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते. असे महात्मे बोलवायचं म्हटलं तर कमीत कमी 2-3 महिने आधी नियोजन करावं लागतं. ते महात्मे इथं येऊन घोंगडीवर बसतात, हे आपल्या गावाचं वैभव आहे. याच्यापेक्षा काय पाहिजे. आणि आम्ही मस्त छाती काढून सांगत असो आमचं पंढरपूर, आमचं पंढरपूर. पण विशेष हे परमपूजनीय मारोतराव महाराजांनी अशा सामान्य भागामध्ये येऊन, या दस्तापूर सारख्या गावामध्ये जन्माला येऊन हा वारकरी संप्रदाय वाढवला. आमचं नुसतं पंढरपूर असेल, पण पंढरपूर, आळंदी, देहू हे सगळे क्षेत्र एकत्र कुठं पाहिजे असतील तर या आमच्या दस्तापूरला. का तर ही सगळी संत महात्मी, मोठमोठी महात्मी मंडळी या गावात जन्माला आले. महात्मा जन्माला येतो, नंतर ते गाव पवित्र होतं, पुण्यवान होतं असं नाही. पवित्र कुळ, पवित्र देश, पवित्र गाव पाहून, पवित्र मातेची कुस पाहूनच महात्मा जन्माला येते. जे आरती पूजनीय मोठे महाराज, पूजनीय सखारामजी महाराज या गावात जन्माला आले, म्हणून इथली माती आपल्या मस्तकाला लावली तरी आपण धन्य हो. विठ्ठल विठ्ठल आपलं कुठपर्यंत आलत आहेत ना जागे सगळे.
हा नारदजींना बरोबर आहे सगळे जागी, पण आता बोलाव कसं. नारद महर्षी ती वाटी घेतात तेलाची, खाली सांडलं तर तो वारकरी श्रेष्ठ, नाही सांडलं तर नारदा तुम्ही श्रेष्ठ. वाटी घेतली, आता दस्तापूर नगरीला प्रदक्षिणा करायची. सुरुवातच केली पद्मावतीकडून. प्रदक्षिणा करताना पुढं पाहायचं, वाटीकडं पाहायचं, पुढं पाहायचं, वाटीकडं पाहायचं. 6 तास लागले प्रदक्षिणा करायला नारदांना. प्रदक्षिणा झाली, एक थेंब नाही सांडला बाळासाहेब. आणि ती तेलाची वाटी घेतली आणि ठेवली भगवंताच्या समोर. नारदाने वाटी ठेवून जी उडी मारली, जिंकलो का नाही देवा. लय वर्णन करतात हस्तापूरच्या वारकऱ्याचं. पट्ट्या जिंकला का नाही. देव मनात म्हणले इथं तर चुकला पट्ट्या. पट्ट्या जिंकला का नाही. एक सांगा नारदा, तुम्ही वाटीतला एक थेंबही खाली सांडला नाही, सांडला म्हणून तर मी श्रेष्ठ आहे. मग थोडं माझं बोलणं तर होऊ द्या ना. तुम्ही दस्तापूरला प्रदक्षिणा करायला किती तास लागले. 6 ते 7 तास लागले देवा. ठीक आहे, 6 ते 7 तासामध्ये तुम्ही माझं नाव किती वेळा घेतलं हो नारदा. नारदानं शेंडीच खाजवली देवा. ते पाऊस पडलेला होता, पुढं चिखल पाहत होतो, वाटीकडं पाहत होतो, खड्डा पाहत होतो, वाटी त्याच्यामध्ये विसरूनच गेलो ना. आता सगळेच नीट लक्ष देऊन उत्तर ऐका देवाचं. नारदा, वाटीभर तेलाचं ओझं तुझ्याजवळ दिलं र. वाटीभर तेलाचं ओझं तुझ्याजवळ दिलं तर 7 तासात एकदाही माझं नाव नाही घेतलं. अरे पाठीभर प्रपंचाचं ओझं त्या दस्तापूरच्या वारकऱ्याच्या डोक्यावर आहे. एकही दिवस मला विसरत नाही. तुझ्यापेक्षा दस्तापूरचा वारकरी श्रेष्ठ आहे. म्हणून ग्रहस्थ आश्रम श्रेष्ठ आहे. म्हणून आपल्या वाट्याला आलेलं काम करा, ते काम जरूर करा, पण ते काम करत असताना कामामध्ये काम. गावातली कुणीतरी मंडळी पंढरपूरला वारीला चालली होती. त्यांना विचारलं, कुठं चालले तुम्ही. पंढरपूर. पंढरपूरला जाल ना, चंद्रभागेचं स्नान, नगर प्रदक्षिणा, पुंडलिकरायांचं दर्शन, हे सगळे तुमचे कामं कराल तर त्या कामात माझं एक काम कराल का काका. काय काही नाही, एवढी तुळशीची माळ घेऊन या. तुमच्या कामात माझं एक काम करा. तसं तुकोबराय म्हणतात तुमचे काम करा, पण त्या कामात माझं एक एवढं काम. कामामध्ये काम काही म्हणा राम राम. जाईल हवं श्रम सुख होईल दुःखाचे. कामामध्ये काम काही म्हणा राम राम. जाईल हवं श्रम सुख होईल दुःखाचे. कामामध्ये काम. श्री संत मारुतराव महाराजांचा दरबार आहे. इथं कशालाच कमी नाही. हा, गायक असतील, वादक असतील, सगळी मंडळी. कामामध्ये काम. कामात काम करा. लोक म्हटले लबडे महाराज हो तुकोबार आहे. अहो उठलं सुटलं तुम्हाला तेच काम आहे. कुठं चालले तर पंढरपूरला, कुठं चालले तर आळंदीला, कुठं चालले तर देऊला, कुठं चालले तर दस्तापूरला. अहो आम्हाला हजारो कामं करावे लागतात. महाराज म्हटले एकदा काय म्हणलं, उठल्यापासून झोपेपर्यंत हजारो कामं करतो आम्ही, करावे लागतात. काही सांगतो का त्यातले 5-7 कामं. काही नाही, उठलं की बाहेर देशाला जायचं, तिकडून आलं की शेतात जायचं, धारा काढायच्या, दूध डेअरीला नेऊन द्यायचं, पुन्हा घरी यायचं, पुन्हा आंघोळ करायची, पुन्हा शेतात कामाला जायचं, ते कामाचं नियोजन करायचं, पुन्हा परभणीला जायचं. बस 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 बस. तुकोबाराय म्हटले मग एवढे 1000 कामं करता. करतो ना. मग ते 1000 कामं करताच ना. करतोच महाराज. अहो जेवायला सवड नाही, नक्की करता. नक्की करतो. मग त्या 1000 कामात आमचं एक काम करणं एवढं. काही म्हणा राम 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 राम. दोनदाच आहे. काही म्हणा राम राम. तुम्ही जर एखाद्या गावाला जर गेले तर मग तिथं जर आपला ओळखीची व्यक्ती भेटली तर आपण काय म्हणतो बाबूरावजी. राम राम. दोनदाच म्हणतो राम राम. का असं म्हणतो राम राम राम. ती असं म्हटलं तर म्हणते हे 3दा राम म्हणतं. ह्या जागा 3रा मजला रिकामा आहे का रे. बरं एकदाही नाही राम. ते एकदाच राम म्हणतं, ते पुन्हा राम म्हणायच्या कामाचंच राहत नाही. 2दा. आणि राम राम म्हणताना काय आपली संस्कृती आहे पा. राम राम म्हणताना हात हृदयाजवळ जातो. राम राम. ज्ञानोबराय म्हणतात तैसा हृदयामध्ये मी राम.
असता सर्व सुखाचा राम हृदयात आहे. मग माझ्यातही राम आहे तुझ्यातही राम आहे, तर आपण दोघंही राममय आहे, तर आपण दोघं राम आहे, तर भांडणं कशाला करायचे. राम राम म्हणून राम राम आहे. एकदा पार्वती मातेनं भगवान शंकर प्रसन्न अवस्थेत कैलास पर्वतावर येताना एकांतामध्ये एक गुप्त गोष्ट विचारली होती. ती फक्त मला माहिती आहे, ती तुम्हाला सांगतो. तुम्ही म्हणाल तुम्हाला कसं काय माहिती, मी तिथं होतो म्हणून माहिती. भगवान शंकरजी प्रसन्न अवस्थेत आहेत आणि पार्वती माता म्हणतायत मी काय म्हणते. काय नाही, आता इथं दुसरं तर कुणी नाही, आपण दोघंच आहे. बोल ना मग काय. नाही, बऱ्याच दिवसापासूनचा माझा प्रश्न आहे, बोल ना मग. ते समुद्र मंथन झालं आणि त्याच्यातून अनेक रत्न निघाली, विष निघालं, ते तुम्ही प्राशन केलं ना. तर त्या विषाचा दाहकताच एवढी होती की ते कोणी घेत नव्हतं, ते तुम्ही प्राशन केलं. तुम्हालाही त्याचा त्रास होत होता. हो म्हटले, हे काय माझा कंठ निळा त्याच्यामुळंच झालाय. मग त्यावेळेला कोणत्या तरी ऋषीने सांगितलं गंगा थंड असते पाणी, ती डोक्यावर घ्या म्हणावं त्या बुवाला. मग तुम्ही गंगा डोक्यावर घेतली तरी काही त्याची दाहकता कमी झाली नाही. दुसऱ्या ऋषीने सांगितलं साप थंड असतो, साप ते गळ्याला गुंडाळला भगवान शंकराच्या, तोही गुंडाळला तरी दाहकता कमी झाली नाही. म्हटले मग पुन्हा तुम्हाला कुणीतरी सांगितलं की भस्म लावा, त्यांनी दाहकता कमी होईल, तरी झाली नाही. कोणी सांगितलं चंद्र शीतळ आहे, तो डोक्यावर घ्या, तरी झाली नाही. मी असं ऐकलंय, पार्वती म्हणते त्या वेळेला तुम्ही फक्त राम नाम उच्चारला. कंठामध्ये राम नाम घेतलं हे तर प्रमाण आहेच, पण आणखी नाही काही. शिव हळहळे तापला राम नामे शीतळ झाला. राम नामाने शीतळ झाला म्हणे. पार्वती हळूच बोलते, अहो पण त्यावेळेला त्याच्या आज्याचाच जन्म नव्हता ना. अजय राजा दशरथाचा जन्म नाही, आजाच नाही, वडीलच नाही, हे राम कुठून आला. भगवान शंकरजींनी सुंदर उत्तर दिले. पार्वती बरं झालं विचारलं. राम एकच नाही, राम अनेक आहे. एक राम दशरथ का बेटा, एक राम घट घट में बैठा, एक राम का सभी पसारा, एक राम है जग से न्यारा. एक राम दशरथ का बेटा हा झाला दाशरथी राम. एक राम घट घट में बैठा हा झाला सर्वा घटी राम देहादेय. आपले संतांचे प्रमाण सांगतात. एक राम घट घट में बैठा सर्वा घटी राम देहादेय. एक राम का सभी पसारा जेने हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले.
21 स्वर्गाती रचिलेन सत्ता मात्रे आपुल्या, हा साधा पसार आहे का? आणि एक राम हे जगसे न्यारा, त्या रामाचं नाव मी घेतलं, विठ्ठल विठ्ठल. आणि मी आज चॅलेंज करतो, चॅलेंज. आज इथं कीर्तनाला आत मंदिर तर भरलंयच, पायऱ्यावर कट्ट्यावर वट्ट्यावर बाहेर सगळं मंडप, जिकडं पाहाल तिकडं मंडळीच आहे. इथं जेवढी माणसं आहेत, जेवढे महात्मे आहेत, जेवढी गुणीजन महाराज मंडळी, कोणाचं काही नाव असू द्या, कोणाचं काही नाव असू द्या, त्याच्यात रामच आहे, त्याच्यात शेवटी रामच राहतो. हे मी दाखवून देतो तुम्हाला. मी नाही, तुलसीदासजींनी गणित सांगितलंय. ते म्हटले नाव कोणतंही असू द्या, मी सांगतो तेवढं गणित करा. नाम को चतुर्गुणे उसमें पंचतत्व मिले, द्विगुणा करने का काम, 8 से भागलो नीचे बचे सो राम. तुम्ही म्हणाल काय 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 सांगतो सांगतो. नाम को चतुर्गुणे, तुम्ही कोणतंही नाव सांगा एक, चला सांगा. नाव सांगा की एक कोणतं. शंकर. शंकर किती अक्षर झाले? 3. आता गणित तुम्ही करा, माझं कच्च आहे. नाम को चतुर्गुणे, 3 ला 4 निघू ना, 12. नाम को चतुर्गुणे उसमें पंचतत्व मिले, पृथ्वी आप तेज वायू आकाश, पंचतत्व त्याच्यामध्ये मिसळायचे. 12 आणि 5 17. द्विगुणा करने का काम, 34. नाम को चतुर्गुणी उसमें पंचतत्व मिले, द्विगुणा करने का काम, 8 से भागलो, त्याला 8 ने भागायचं, 34 ला 8 ने भागा, 8 1 8 8 2 8 3 8 चौक 32, 8 चौक 32, बेरीज किती आली ती 34. 34 मधून 32 वजा करा, खाली किती राहतात? 2. ती 2 अक्षर म्हणजे राम. तुम्ही कोणतंही नाव घ्या. बरं तुम्ही म्हणाल ते शंकर देवाचंच घेतलंय, तुझं सांग बाबा काय ते. बरं हे 3 अक्षर आहे, अजून एखादं मोठं सांगा. ओम नमो भगवते वासुदेवाय. तुम्ही तेही नाव घ्या, पण पाडा तुम्हाला म्हणावं लागेल. ओम नमो भगवते वासुदेव. किती मोठी नावं घ्या तुम्ही, 16 अक्षरे असू द्या, 32 अक्षरे किती असू द्या, पण त्याला या गणिताप्रमाणे जर केलं, ज्यांच्या निमित्ताने हा उत्सव चालू आहे, पूजनीय सखारामजी महाराज. सखाराम किती अक्षर झाले? 4. नाम को चतुर्गुणे, 4 चौक 16, उसमें पंचतत्व मिले, 21, द्विगुना करने का काम, 42, 8 से भागलो, 8 चौक 32, 8 पंचे 40, 42 बेरी झालती, 42 मधून 40 गेले, खाली 2च राहतात. ते 2 अक्षर म्हणजे राम आहे. आणि सांगूच का, आज बराचसा तरुण वर्ग आहे, बरीचशी मंडळी, हजारो वकील जाऊ द्या, आता इथंही आहेत वकील, हजारो वकील जाऊ द्या, शेकडो वारी न्यायाधीश जाऊ द्या, हे कोर्टन ते कोर्टन, हाय कोर्टन, सुप्रीम कोर्ट, किती कोर्ट जाऊ द्या, शेवटी कोर्टाला सांगावंच लागलं, शेवटी रामच आहे आणि रामाचंच मंदिर होणार, दुसरं नाही. कुणी किती असू द्या, किती, शेवटी तिथंच यावं लागतंय, राम, त्याच्या पुढं कुणी नाही जात. म्हणून आता आपल्याही भागामध्ये किती राम होऊ द्या, किती राम होऊ द्या, पण ज्यांनी आपलं मस्तक ज्ञानेश्वरीवर ठेवून भगवत स्वरूपात, संत स्वरूपात विलीन झाले, ते सखारामजी आता होणे नाही. म्हणून शेवट रामच राहतो. म्हणून काही म्हणा राम राम. तो आता बरंचसं ते पहा तुम्ही, नाही तर भांडणच झाले होते आपले, नाही तिघाचे, देव दानव मानव, त्यांचे भांडणं झाले. देवता म्हटले आमच्यापैकी एक होता राम, ह्या 100 कोटी श्लोकाचे भाग आम्ही हक्कदार आहे, 100 कोटी श्लोकाचा राम आहे. ते दानव म्हटले आमच्यापैकी एक होता रावण, रावणानं सीता पळवली म्हणून रामायण घडलं, रावण झालं नसतं तर ते रामायणच घडलं नसतं. आणि मानव म्हटले भोलेनाथ, हे भांडण नंतरचे दोघाचे, अहो आमच्यापैकीच एक होता वाल्यान, त्याचा झाला वाल्मिकीन, त्यानं लिहिलं रामायण, मग याचे हक्कदार आम्ही आहे. भगवान शंकर म्हटले एक काम करा, आपले 10 मिनिट शिल्लक आहे, वाटण्या करतो, भांडणं करू नका.
100 कोटी श्लोकाचं रामायण 33 कोटी 33 कोटी 33 कोटी दिले. किती झाले? 99 कोटी गेले, राहिले 1 कोटी. पुन्हा 1 कोटीतले 33 लाख दिले देवतांना, 33 लाख दिले दानवांना, 33 लाख दिले मानवांना. किती राहिले खाली? 1 लाख. पुन्हा 33,000 दिले देवतांना, 33,000 श्लोक दिले दानवांना, 33,000 श्लोक दिले मानवांना. खाली किती राहिले? 1,000. 300 दिले देवतांना, 300 दिले दानवांना, 300 दिले मानवांना. खाली किती राहिले? 100. 33 श्लोक दिले देवतांना, 33 श्लोक दिले दानवांना आणि 33 श्लोक दिले मानवांना. खाली किती राहिले? 1 श्लोक राहिला. आणि भगवान शंकरजीच्या तोंडाला पाणी सुटलं. तेवढ्यात राक्षस म्हटले, हे बुवा काय सुट्टे करा सुट्टे. आपण कंडक्टरला म्हणत नाही का पैसे सुट्टे करा. मग श्लोक होता 32 अक्षरी अनुष्टुप छंदातला. मग 32 अक्षर आहे. मग म्हटले आता एक काम करा, काय 10 दिले देवतांना, 10 दिले दानवांना, 10 दिले मानवांना, राहिले 2. भगवान शंकर म्हणले एवढं 7 वाजल्यापासून वाटण्या करतोय, मग मला काहीतरी द्या की रे. मग राहिले होते 2 अक्षर, ते भगवान शंकरजीने घेतले. ते 2 अक्षर म्हणजे राम. विठ्ठल विठ्ठल राम नाम 2 अक्षरे. अमृत पान केली शंकरे. दोन्ही अक्षरे ती सुलभ आहेत, सोपे. सुलभ आणि सोपारे. जागा मागुलिया पहारे. शेवटची गोड तेची करेगा. शेवट गोड करायचा असेल तर काही म्हणा राम राम. होईल काय? जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे विठोबार. टाळी वाजवा, टाळी वाजवा, भजन करा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात. म्हणून तुम्ही काय करात? कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. कळू येईल अंतकाळी, प्राण प्रयाणाची वेळी. राहती निराळी रांडा पुरे सकळ. तुकोबाराय म्हणतात पुढे मात्र फार मोठा वळसा आहे बरं का. म्हणून आता तुम्हाला काय करायचं असेल ते, जिता जिसे जैसा तैसा. पुढे आहे रे ओळसा, उगवणे फासा. काय करणे ते करी. आणि तुला जे करायचंय ते आता याच जन्मात होईल. केले होते याचे जन्म, टाळ टाळ होते याचे जन्म. बोला. केले होते याचे जन्मी, केले होते याचे जन्मी. अवघे विठोबाच्या नामे
याच जन्मात केल्याने होईल. केले होय याची जन्मी अवघे विठोबाच्या नामे. ते होईल कशाने तर विठोबाच्या नामाने. तुका म्हणे वर्मे जाणो निया तर ते. हे ज्याला वर्म कळाले तेच तरू शकतात, नाहीतर मात्र कळो येईल अंतकाळी. प्राण प्रयाणाचे वेळी राहते निराळे रांडा पोरे सकळ. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज हरी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. झालेली की महाराज परमपूजनीय सखारामजी महाराज यांच्या चरणी समर्पित करून सेवेला ठिकाणी पूर्णविराम. मी सांगून गेलो की या घराण्याचे आमचे जे संबंध आहे, हे आमचे आजोबा आणि पूजनीय अच्युत महाराजांचे आजोबा, ती जोडी होती. आदरणीय अच्युत महाराज वाळवंटामध्ये सप्ताहामध्ये बोलले होते. ते म्हटले हे रामरायाचे नातू आहेत आणि मी मारुती रायाचा नातू आहे. ती राम हनुमंतरायांची जशी जोडी होती तशी आमची जोडी आहे, दोन नातवांची. आणि ते प्रेम अखंड आहेच, ते आम्हाला विसरले नाही, आम्ही त्यांना विसरत नाही. अगदी एवढं प्रेम, तुम्हाला खोटं वाटेल, हे माझे जे पुढचे दोन दात आहेत ना, अर्धे कट झालेले होते, किडलेले होते. आणि एवढं प्रेम आहे आमचं. वारीमध्ये, आषाढी वारीमध्ये ते जरी 16 नंबर लोगावकरांकडे चलत असतील तरी त्यांच्या भेटी सर्वांकडे असतात. जे त्यांची प्रेमाची सोहळ्यामधली दिंडीतली मंडळी, तसं आमच्या दिंडीमध्ये त्यांची भेट असते. पूर्वी आम्ही त्यांना आग्रही करायचो जेवणाचा, 1-2 वेळा जेवणही केलं. आणि ते सहज त्यांचं लक्ष कसं गेलं हसल्यावर कोणास ठाऊक, म्हणले दात किडलेत काय महाराज तुमचे, तुम्ही एक काम करा. मला भजनातून बाजूला घेतलं. वारी झाल्यावर परभणीला या, माझ्या परिचयाचे चांगले डॉक्टर आहेत, त्यांच्याकडून आपण ते नीट करून घेऊ. कोण एवढं लक्ष देत आहे सांगा ना. म्हटले जे कीर्तन आपल्याला करावं लागतंय, रामायण आपल्याला करावं लागतंय, त्याच्यातले जे दंतव्य स्वर असतात ते स्वर ते अर्धे दात असल्यामुळे नीट निघत नाही. म्हणजे मी सांगतोय हे की एवढं आमचं प्रेम आहे. आमच्या ज्यावेळेला फार मोठा सोहळा मी आजोबांचा केला, गाथा भजन सेवेचा अमृत महोत्सव, त्याच्यामध्ये पूजनीय महाराजांची सेवा होती. आणि अंबाबाई पटांगणामध्ये ज्यावेळेला आमच्या आजोबांच्या 97वा अभिष्ट चिंतन सोहळा केला, थोडा पाऊस आलेला, विस्कळीतपणा झालेला, लोक थोडी त्यांच्या कानावर गेला असेल, कीर्तनात जाहीर बोलले होते. म्हटलं कार्यक्रम आपला आहे, आपल्या नामदेवरायांचा आहे, तर आपण सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे. आणि जाहीर बोलले फडकऱ्यांसमोर, काही कमी पडत असेल तर मला सांगा, मी अर्ध्या रात्री सहकार्य करायला तयार आहे. म्हणजे जे बंधुवत प्रेम आहे ते प्रेम त्यांचं माझ्यावर आहे. श्री संत मारोतराव महाराजांच्या चरणी, हनुमंतरायाच्या चरणी एवढीच प्रार्थना आहे, हे प्रेम आहे याला कोणाची दृष्ट लागू नये आणि हे प्रेम अखंड चिरंतन राहावं, एवढीच हनुमंतरायाच्या चरणी प्रार्थना करून सेवेला पूर्णविराम. तुकाराम 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 तुकाराम.